रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्याच्या किचन किंग भागात सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. परवा काय झालं माहिती आहे का, परवा आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो होतो. म्हणजे आम्ही सगळी घरची मंडळी, मित्रमैत्रिणी, लहान मुलं, चिल्ली पिल्ली सगळे हॉटेलमध्ये गेलो होतो. 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो होतो. किती महाग आहे हो असो, पण आम्ही तिथे गेलो होतो. काय रोज जात नाही ना. तिथे गेलो होतो, छान सगळं जेवण बिवण वाढलं होतं. आणि असं एक छान असा टकटकीत माणूस असं चालत गेला, सगळ्यांना हाय हाय होई हाय हे करून गेला. म्हणजे मला आठवण काय झाली, लहानपणी परीक्षेला कॉपी करू नये म्हणून आपले ते सुपरवायझर कसे फिरायचे, कोण कॉपी करते का बघत, तसं तो फिरत होता. सगळं ओके आहे ना असं बघत गेला होता. नंतर मला कळलं की तो शेफ आहे. आणि मग माझी मुलगी म्हणाली, काय दिसतं यार, सेक्सी आहे, काय हँडसम आहे. आणि मला आठवलं, म्हणजे आमच्या वेळी सरकारी नोकरीतला माणूसच फक्त सेक्सी आणि हॉट दिसायचा, नाही काय. सरकारी नोकरी, बँक, अगदी फार फार तर डोक्यावरून पाणी म्हणजे आर्मीतला जवान. हे आता शेफसुद्धा आता हॉट अँड सेक्सी दिसायला लागले. म्हणजे नाही, पण हे लक्षात घ्या, म्हणजे सगळ्या तरुण वर्गाला मला सांगायचं हे एवढंच आहे की आता MBA, इंजिनिअरिंग, मेडिकल या नादाला लागायचं काहीच गरज नाही आहे. शेफ एक वेगळा प्रोफेशन तयार झालेला आहे. त्यामुळे शेफ व्हायचं आणि लगेच असं छान नोकरी पकडायची आणि नोकरी थोडे दिवस करायची, जास्त नाही, आणि मग स्वतःचं हॉटेल टाकायचं. असा चढता आलेख आपला ठेवायला पाहिजे. आणि असाच एक शेफ म्हणजे घरगुती शेफ आज आपल्या इकडे आलेला आहे, जो स्वतःला किचन किंग असं म्हणतो. आणि त्याचे घरचेही त्याला म्हणतात किचन किंग असतो. त्या शेफला इथे बोलवलेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं मनापासून स्वागत. आपलं नाव? योगेश आपटे. योगेश आपटे. आणि आपलं? बागेश्वरी आपटे. ओके. घरी कोण कोण? मी बागेश्वरी आणि 2 मुलं, अनय आणि सना. ते काय करतात? मुलगी 8वीत आहे आणि मुलगा 4थीत आहे. बरं. आणि तुम्ही मूळचे पुण्याचं? हो, मूळचं पुण्याचं. लहानपणापासून? हो. लहानपणापासून प्रभात रोड? हो, प्रभात रोडच. तिथेच वाढलात, तिथेच खेळलात, तिथेच शाळेत गेला, सगळं तिथल्या तिथे? लहानाचे मोठे तिथेच झालं. ओके, क्या बात आहे. बरं, आणि कॉलेजचं शिक्षण? BMCC. आणि सगळं जवळच्या जवळ आहे, शिट्टीवर आहे सगळं. तुम्हाला स्वतःला उत्तम काय बनवता येतं की कॉन्फिडन्स आहे? उकडीचा मोदक फार छान करू शकतो मी. हे फारच वरचं झालं. तुम्हाला छोटंसं साधं विचारतोय, तुम्ही डायरेक्ट पुरणपोळी उकडीच्या मोदकावर हात घातला. उकडीचा मोदक फार चांगला करतात. उकडीचा मोदक एरवी ऑमलेट करून देता येतं छान. ओके. अंडा बुर्जी करून देतो. हां, म्हणजे जे फटफट फास्ट जे करता येतं ते करता येतं. आणि व्यवसायाने काय आहेत आपण? फूड लाईनमध्येच आहे. मी सॉसेस, जॅम्स, मँगोपाल आणि उकडीचे मोदक व्यवसाय दृष्टीनेच करतो मी. गणपतीमध्ये पहिल्या दिवशी 11,000 मोदक केले. बाप रे. आणि किती पाकळेवाले? 16 ते 17. हो. तुमचं आता 11,000 मोदकांमधले तुमचे किती मोदक होते? 1000 तरी असतील. मग तुमचं काय लव्ह मॅरेज आहे, अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज आहे. कुठे? BMCC? BMCC. शाबास, क्या बात आहे. थोडीशी गोष्ट वेगळी. त्या तुमच्या खूप कॉलेजमध्ये असताना मोठ्या फॅन होता आणि पूर्वीच्या माझ्या चेहऱ्यामध्ये त्याने तुम्हाला बघून मला प्रपोज केलं. हो, काय सांगताय काय? बापरे. म्हणजे थोड्या वर्षांनी माझंही असंच होणार आहे की काय? नाही, होऊ नाही लवकर. ओके. आज कोण कोण काय काय बनवणार? तुम्हीच बनवणार. किचन किंग तुम्ही म्हणताय. आता आज काय बनवणार? चिली बिली हरा कबाब बनवणार आहे, व्हेजिटेरियन आहे. ओके. आणि मसूर राईस करणार आहे. मसूर राईस. ओके. तुम्ही फक्त प्रेक्षक म्हणून तुम्ही थांबणार? ओके. आपण जाऊया का तिथे किचनकडे? योगेशजी आणि वहिनी आपल्या किचनमध्ये आलेले आहेत. तुमचं परत एकदा मनापासून स्वागत किचनमध्ये. आज काय बनवायचं ठरवलंय? आपण चिली बिली कबाब करणार होतो आज इथे. चिली मिली कबाब. ओके. साहित्य मला सांगता का? स्वीट कॉर्नचे दाणे घेतलेले आहेत, ते मिक्सरमधनं फिरवून घेतलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर हे डाळीचं चण्याचं पीठ आहे, कांदा आहे बारीक चिरलेला, हे गार्निशिंग करता गाजर घेतलेलं आहे, कॉर्नफ्लॉवर आहे, कोथिंबीर आहे, मिरची आहे, हा चिंच खजूर सॉस आहे, पुदिना आहे, हा पंजाबी मसाला आहे, हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि मीठ. आणि हा टोमॅटो सॉस आहे. ओके. लाल मिरची आणि हळद हे रामदेवचं आहे. हे आता तुम्ही फक्त मिक्सरमधून काढून फिरवून घेतलं. ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही. साहित्य बघितलेलं. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायची कृती? आता आपल्याला हे जे मिक्सरमधनं फिरवून घेतलेले स्वीट कॉर्न आहे ते एका मस्लिन क्लॉथमधनं पिळून घ्यायचं, म्हणजे पाणी काढून घ्यायचं आहे.
आता हे आपल्या अगदी सुकं आपल्याला ते मिळालं. हो हो पिळून घेतल्यानंतर जो स्टॉक मिळतो त्याच्यापासून स्वीट कॉर्न सूपही करता येतं. म्हणजे विकतचं कुठल्याही प्रकारची पावडर न घेता नॅचरली या स्टॉकपासून एकातून एक दुसरं होऊ शकतं. आता आपल्याला पुढे जायचं, पण पुढे जाण्यापूर्वी मला एक वहिनीने प्रश्न विचारायचा वाटतो. दोघांची बॅच सेम का हो? दोघांची बॅच सेम म्हणजे केवळ म्हणजे हे माझ्यासारखे दिसतात म्हणून तुम्ही यांना निवडलं म्हणजे मला धक्काच बसला. का बरं? बरोबर आहे, पण म्हणजे ऐकताना अरे बापरे असं झालं आहे, असं झालं माझं क्षणभर. बरोबर. मग त्यावेळी तुम्हाला काय वाटलं? ते बरं वाटलं म्हणजे की आपण कोणासारखं तरी दिसतोय आणि काहीतरी आहे आपल्याला. मलाही बरं वाटलं, मी कोणासारखा तरी दिसतोय. ओके, साहित्य बघितलेलं आता कृतीकडे जायचंय. हे आपण जे सुक्क तुम्ही जे करून घेतलेलं आहे ते आता रेडी झालेलं आहे. आता काय करायचं सांगा मला. आता याच्यामध्ये पहिले कांदा घालायचा, आपण काय घालतो? पुदिना. बारीक चिरलेला पुदिना, कोथिंबीर घेतो, हिरवी मिरचीचे बारीक तुकडे केलेले आहेत. नंतर हा पंजाबी मसाला आहे. वहिनी सणाला तुमच्या हातचं काय आवडतं? सणाला हळद काय? पावडर घेते. सगळं आवडतं तसं काय म्हणजे तिला एवढं भाजीपोळी एवढं विशेष आवडत नाही, तिखट. पण हा तिखट आवडतं, सगळं गोडही लाल मिरची पावडर आवडतं. घेते. आता लाल मिरची पावडर आणि हळद आपली रामदेवची आहे बरं का. हो हो. आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं. आधी मिक्स करून घ्यायचं. डाळीचं पीठ घ्या, चणा अजून तरीच टाकायला लागेल ना? साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून बसेल. अच्छा. आणि बाइंडिंग करता Cornflour. कॉर्नफ्लॉवर घ्यायचं. किती कॉन्फ्लॉवर? 1 चमचा घाल. 1 चमचा बस. मग कॉलेजमध्ये असताना मीटिंग पॉईंट काय होता तुमचा? कॉलेजच होतं. कॉलेज कॅन्टीन? नाही, कॉलेजच्या कट्ट्यावर. कॉलेजचा कट्टा. हो आणि तुमचे मित्र, अजून तुमची मित्रांची गाठभेट असते की नाही कॉलेज? हो असते ना, असते. मित्र वर्ग जो आहे हो आहे. साधारण महिन्यातून किती वेळा भेटता तुम्ही? नाही, आता व्यवसाय आणि प्रत्येकाच्या ह्याच्यामुळे महिन्याच्या महिन्यात मागेच. हा एकदा होते. आणि तुमच्या मैत्रिणी? आम्ही पण भेटतो. पुण्यात आहेत नाही, सगळ्या नाहीत, पुण्यात ज्या पुण्यात आहेत त्या भेटतो. नाही, आणि आपण कॉलेजमध्ये जे जे काही वेगवेगळ्या विविध प्रकारचे उद्योग करत असतो त्या उद्योग आठवून आपल्याला अशी गंमत असते. हो, त्याची एक वेगळीच मजा असते. हे बरोबर झालंय की नाही हे कसं कळतं? तेलात घालून बघायचं. अच्छा, फुटलं तर बरोबर नाही झालं आणि फुटलं नाही तर बरोबर झालं. बरोबर झालं. म्हणजे करेक्ट आहे उत्तर. नवऱ्याला काहीतरी जमतं हे कळतं. आता हे एकजीव झालेलं आहे. ह्याची आपण टिक्की तयार करणार आहोत. ओके. तुमच्या हातचा कुठला पदार्थ आवडतो मुलाला? माझ्या हातचा मुलांना शक्यतो ऑमलेट किंवा फ्रेंच फ्राईज ओके. किंवा फ्रँकी सकाळी डब्याला मी करून देतो. बरं. म्हणजे आई करते, पण माझ्या हातची जरा जास्त आवडते. आई पोळी भाजी देत असेल ना, हा फरक आहे. हो, तो आहेच आहे. फरक आहे ना? बरोबर आहे. सोयीनुसार असतं ते. हां. तुम्ही काय करून देता घरी? मला चान्सच नाही पाऊल ठेवायला. हो, नाही, बरोबर आहे. तुमच्या अलाउडच नाही. अलाउडच नाही का? फक्त सुट्टी असते तेव्हा मी जर बाहेर बसवतो सगळ्यांना. अच्छा. प्लीज. आणि काय आहे, बायको मंडळींचा आक्षेप काय असतो ते लक्षात ठेवा. काम 15 मिनिटाचं, पसारा 1 तासाचा. हो, हा बरोबर. त्यांचा कायम ते आक्षेप असतो. कायम ऐकायला पण आता लागतं. कसं इथे मी कायम काम करतो ना तेव्हा त्यामुळे बऱ्याच वेळा बायकोपेक्षा माझं पटपट होतं काम. बरं. आणि स्वच्छ राहतं किचन. चांगला एक्सपिरियन्स मिळतो. हा, म्हणजे काय, त्यामुळे मला शिरायला देत नाही आता. बरं. लोडबोड करून देत नाही. आता आपले कबाब तळायला तयार आहेत. ओके. मंद आचेवर तेल ठेवलेलं आहे गरम करायला. आता आपण सोडूया त्यांना. हो, त्याच्यामध्ये सोडूया, पोळायला सोडूया. आणि साधारण कशाबरोबर खाता येईल आपल्याला? हे टमॅटो सॉस, चिंच खजुराचा सॉस किंवा हिरव्या म्हणजे कोथिंबीर खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाता येईल आपल्याला. माझ्या मनात काय आलं माहिती आहे का, मुरलेलं लिंबाचं लोणचं बरं. किंवा खरडा. ह्याच्यासाठी काय हरकत नाही. हरकत नाही. हो, हरकत नाही. काय जरा एक वेगळी व्हरायटी. आणि ते लिंबाचं लोणचं ते मुरलेलं असतं ना, मऊ अशी फोड झालेली असते. हो हो. चव छान लागते त्याची. आता चव बाजूने सलायवाच येतो एकदम. चला, हे झालं. तुम्ही लिहून घ्या.
तुम्ही काय नुसते बघत बसू नका, लिहून घ्या साहित्य आणि कृती. चिलीमिली कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: स्वीट कॉर्नच्या दाण्यांची भरड, बेसन, कांदा, गाजर, कोथिंबीर, मिरची, पुदिना, पंजाबी मसाला, कॉर्नफ्लोअर, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये स्वीट कॉर्नच्या दाण्यांची भरड घेऊन त्यामध्ये कांदा, पुदिना, कोथिंबीर, पंजाबी मसाला, हळद, तिखट, मीठ, थोडंसं बेसन आणि 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाच्या टिक्की तयार करून चिलीमिली कबाब खरपूस तळून घ्यावेत.